जय जिजाऊ, जय शिवराय. दुपारी म्हटल्याप्रमाणे मराठा आरक्षणाचे गैरसमज, मराठा आरक्षण, त्याची आंदोलने आणि आता मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन या विषयावर मी शृंखलाबद्ध लाईव्ह येण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या शृंखलाबद्ध लाईव्ह मध्ये आज पहिली कडी आपल्या पुढे सादर करत आहे. आरक्षणाच्या अनुषंगाने माझ्या भूमिकेशी सर्वजण सहमत असाल नसाल, जरुरी नाही की या संदर्भात सर्वांनी सहभागी असावं, परंतु काही भूमिका आपल्या पुढे आली पाहिजे आणि म्हणून आपल्या पुढे आता लाईव्ह आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आरक्षणाचे अनेक आंदोलन, आरक्षणाच्या अनुषंगाने जय जाऊ, धन्यवाद. आपण जे जोडलेले लोक आहात आपले सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. पहिल्यांदा 7:30ला येतो म्हटलं होतं, थोडासा उशीर झालाय. असो, महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये जी काही आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलने चालू आहे, त्यातल्या महाराष्ट्रातलं एक मोठं आंदोलन, मराठा आरक्षणाचं आंदोलन आपल्या पुढे आता दिसत आहे. गेली 7-8 वर्षापासून या आंदोलनाला व्यापक रूप मिळालेलं आहे. त्यापूर्वी हे आंदोलन जेव्हा होत होतं, मराठा आरक्षणाचं आंदोलन, ते मागणी, निवेदनं, सभा संमेलनाच्या पलीकडे नव्हतं. मराठा क्रांती मोर्चाच्या आधी मागणी, सभा संमेलनं, आंदोलनं, निदर्शनं किंवा मागण्यांचे कार्यक्रम, प्रबोधनाचे कार्यक्रम मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आणि इतर विचारधारा, बहुजनवादी विचारधारा जोपासणाऱ्या संघटनांच्या माध्यमातून या आरक्षणावर निवेदनं, समाजसंमेलनं, प्रबोधनं, जागरण अशा प्रकारचे कार्यक्रम होते. परंतु 2016-17 पासून जे मराठा क्रांती मोर्चाचं मोठं आंदोलन मूक मोर्चे जिल्ह्याच्या ठिकाणी निघले, त्यानंतर हे आंदोलनाचं एक व्यापक स्वरूप आम्ही पाहत आहात. एवढं मोठं व्यापक स्वरूप आल्यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळणार अशी खात्री त्यावेळेस झाली होती. परंतु मोठ्या ताकदीनं 6-7 वर्षापासून भ्रमनिरास पुन्हा होते. उग्र आंदोलन झाल्यानंतरही भ्रमनिरास होत आहे, हे आम्ही महाराष्ट्रामध्ये पाहत आहोत. म्हणून या अनुषंगाने काही भूमिका आपण या ठिकाणी आपल्या पुढे मांडत आहे. मी पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन सुरू केलं त्याच काळामध्ये, मी दरम्यानच्या काळामध्ये काही ठिकाणी ह्या भूमिका बोललो होतो. त्या ठिकाणी ह्या भूमिका बोलल्यानंतर अनेकांनी त्या भूमिकेचं स्वागत केलं आणि मला त्यांनी विनंती सुद्धा केली की तुम्ही सार्वजनिक भूमिका मांडा, आणि म्हणून आपल्या पुढे भूमिका मांडत आहे. आज पहिल्यांदा या आंदोलनामध्ये मी फक्त आरक्षणाच्या पार्श्वभूमी या ठिकाणी मांडणार आहे. त्यानंतर आरक्षणाच्या पार्श्वभूमीनंतर मधल्या काळातले टप्पे हे क्रमबद्ध मी मांडलेले. आज पहिल्यांदा फक्त मी आरक्षणाची पार्श्वभूमी आपल्या पुढे मांडत आहे. ही पार्श्वभूमी आपल्या पुढे मांडत असताना ह्या पार्श्वभूमीला आजच्या संदर्भामध्ये मी त्याचा संदर्भ जोडून भूमिका मांडणार आहे. महाराष्ट्रामध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर अनेक जाती समूहाला आरक्षण मिळाल्यानंतर विशेष करून महाराष्ट्रातला मराठा, जो अपर लेयर ओबीसी म्हटलं तरी चालेल, याला अपर लेयर ओबीसी असं म्हटलं तरी चालेल, अशाच प्रकारचे इतर राज्यात सुद्धा जाट, पटेल, गुजर, पाटीदार समाज वगैरे, हा अपर लेयर ओबीसी शेती करणारा हा मराठा समाज सदृश्य जाती आणि महाराष्ट्रातला मराठा समाज आरक्षण आज मागतोय. दुर्दैव हे आहे की हा आरक्षण मागत असताना मराठा आरक्षणाच्या बद्दल आतापर्यंतची एक थ्योरी आहे, आतापर्यंत एक भूमिका आहे की मराठा मागास आहे की नाही हे स्पष्ट व्हायला तयार नाही. आणि म्हणून मराठा मागास आहे की नाही हे स्पष्ट करण्यासाठी ज्या काही कसोट्या आहेत, जे काही कमिशन्स वेळोवेळी बसवलेली आहेत,
आयोग बसवलेले आहेत. हे आयोग आणि कोर्टांचे जे सगळे जर सारांश काढला तर अजूनही महाराष्ट्रातला मराठा मागास नाही, असंच एकंदरीत चित्र उभं राहिलेलं आहे आतापर्यंत आपल्या पुढे. मराठा मागास असण्याचे अनेक पुरावे वारंवार देण्यात आलेले आहे, परंतु त्या पुराव्याला या व्यवस्थेने म्हणावी तशी अजून मान्यता दिलेली नाही की मराठा मागास मानायला तयार नाहीत. मागासलेपणाच्या काही कसोट्या आहेत. त्या कसोट्यामध्ये पहिली कसोटी त्यांनी सामाजिकदृष्ट्या मागास, शैक्षणिकदृष्ट्या मागास आणि वेगवेगळ्या कमिट्या कसोट्या आहेत. शेड्यूल कास्टसाठी एक अतिरिक्त कसोटी आहे शेड्यूल कास्टसाठी की त्या अस्पृश्यतेचा व्यवहार होतो. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास, ज्यांच्यासोबत अस्पृश्यतेचा व्यवहार होतो, अशा अस्पृश्य जातींसाठी शेड्यूल कास्ट, ज्यांना दलित म्हणतो, त्यांच्यासाठी त्या कसोट्या. त्यानंतर आदिवासीसाठी, अनुसूचित जमातीसाठी, शेड्यूल ट्राईबसाठी ह्या सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास. आणि पुढची कसोटी त्यांच्यामध्ये घुमंतू ट्रायबल ट्रेडचे गुण आढळतात, ते जंगलामध्ये राहणारे जाती आहेत, असे त्यांच्यासाठी कसोट्या. आणि राहिलेला जो वर्ग आहे, जो शेड्यूल कास्ट नाही, जो शेड्यूल ट्राईब नाही, जो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि तत्सम उंच जातीचा नाही, आणि हा जो मधला वर्ग आहे त्यांना इतर मागास असं म्हटलेलं आहे. आणि या कसोटीमध्ये ओबीसी, याला इतर मागासवर्ग ओबीसीची टर्म दिली. या टर्म मधून आता बऱ्यापैकी ओबीसीच्या बऱ्याच जातींना त्या ठिकाणी आरक्षण मिळालं. कुणबी म्हणून मराठ्यांच्या काही जातींनी ज्यांनी कुणबी करून घेतलं त्यांना कुणबी म्हणून मिळालं, परंतु जे काही मराठा म्हणून राहिले या लोकांना मिळालेलं नाही आहे. आणि ही जी महत्वाची जी बाब आहे की हा मराठा वर्ग मध्ये अडकलेला आहे आरक्षणाच्या या सगळ्या चक्रवात. हा मध्ये मराठा अडकलेला, हा वरही नाहीये, हा खालीही नाहीये, खालच्याही वर्गामध्ये नाही, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट, ओबीसी मध्ये मोडला गेला नाही, आणि तो सवर्ण जातीतही नाही, हा मध्येच अडकलेला वर्ग आहे. आणि म्हणून या वर्गाच्या आरक्षणाचा प्रश्न आपल्या पुढे आलेला आहे. म्हणून मी तर असं म्हणतो की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे की नाही हे नंतर ठरवावं, मला असं वाटतं. पहिल्यांदा माझ्या माहितीप्रमाणे माझा मराठा समाज जो आहे हा वैचारिक मागास मानायला मी तयारी पहिल्यांदा, कारण हा वैचारिक मागास आहे. मी वैचारिक मागास यासाठी मानतो याला, मी माझ्या समाजाला अशा पद्धतीचं का बोलतो त्याचं कारण आहे. किंबहुना मराठा समाजाला या संदर्भात राग येऊ शकतो माझ्या या स्टेटमेंटमुळे, परंतु जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात, काय करू आता धरून या भीड आणि निशंक हे तोंड वाजविले. एखाद्या संदर्भामध्ये तुम्ही जेव्हा भूमिका मांडता तेव्हा भीड धरली नाही पाहिजे बाबीची. म्हणून मी मराठा समाजाला वैचारिक मागास यासाठी म्हणतो. आज मराठा समाज आरक्षण मागत असताना आत्ता एवढ्यात मनोज जरांगेच्या आंदोलनामध्ये मी एवढ्यामध्ये काही ठिकाणी, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आणि काही ठिकाणी नाही अजून, परंतु बऱ्याच ठिकाणी मी शाहू महाराजांचा फोटो पाहिला. 1902ला छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलेलं होतं. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिल्यानंतर शाहू महाराज राजे होते आणि त्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये ते शासक होते, त्यांच्या हातामध्ये सत्ता होती आणि सत्तेच्या जोरावर त्यांनी स्वतःच्या समाजाला, बहुजन समाजाला स्वतः सत्तेत असल्यामुळे आरक्षण दिलं. सत्ता होती म्हणून दिलं शाहू महाराजांनी. परंतु मधल्या काळामध्ये मराठ्यांची, शाहू महाराजांच्या नंतर आणि स्वतंत्र भारतामध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. आता जी दृश्य स्वरूपात सत्ता दिसते ती दृश्य स्वरूपातली मराठ्यांची सत्ता नाही आहे. ती सत्ता नाहीये, सत्तेचा डोलार आहे फक्त, परंतु ती सत्ता नाही आहे. जर सत्ता असती तर ज्या शासक वर्ग जो असतो, जो सत्ताधारी वर्ग असतो, तो मागत नसतो, तो त्याला दिलं जातं. उदाहरण, मराठा आरक्षणाचं ज्या काळात मराठा आरक्षण दिलं त्याच काळामध्ये इकॉनॉमिकल विकर सेक्शन EWS नावाचं एक आरक्षण, 10% आरक्षण देशभरामध्ये दिलं गेलं. 50% वर 10% आरक्षण दिलं गेलं, EWS आरक्षण दिलं गेलं. हे अपर कास्ट लोकांसाठी, सवर्ण जातीसाठी दिलं. या EWSचा हा उर्वरित मराठा फायदा घेतो, हा स्वतंत्र भाग. परंतु अपर कास्ट लोकांसाठी, विशेष करून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या जातीसाठी दिलं. हे आरक्षण जेव्हा दिलं तेव्हा या जातींनी आरक्षण मिळावं यासाठी कोणतंही आंदोलन त्यांनी आंदोलन केलेलं पाहिलेलं नाही.
कसलंही आंदोलन न करता आणि अवघ्या 10 ते 15 दिवसामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली होती. मी या संदर्भात मागे व्हिडिओ सुद्धा केलेला आहे माझ्या फेसबुकवर. अगदी तारखेसहित तपशील दिलेला आहे की किती तारखेला ड्राफ्ट मांडला, किती तारखेला मंजूर झाला, कोणत्या सभागृहात किती तारखेला आला आणि किती तारखेला गेला, तिथपर्यंत मी डिटेल्स दिलेले आहेत. मग सवर्ण जातीसाठी जेव्हा आरक्षण दिलं गेलं, त्यांनी मागितलं नाही तरीही आरक्षण दिलं गेलं आणि त्यासाठी कोणतंही आंदोलन नाही, ते दिलंही गेलं. आणि सुप्रीम कोर्टामध्ये मराठा लोकांनी आरक्षणासाठी मोठी मोठी आंदोलनं केल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळालं. ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. ईडब्ल्यूएसही सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला स्टे ऑर्डर मिळाली, जैसे थे स्टे मिळाला. परंतु ईडब्ल्यूएस सुप्रीम कोर्टात असून त्याला मात्र स्टे नाही, ते चालू आहे. मग मागितलं नाही तरीही मिळालं. मिळालेलं आरक्षण कोर्टामध्ये आता चॅलेंजमध्ये असताना त्याला स्टे मिळत नाही आहे. आणि मराठा आरक्षण मागणारा एवढा मोठा लाखोनी मराठा समाज रस्त्यावर येऊन आरक्षण करून आरक्षणासाठी मागणी करतोय, पुरावे देतोय मागासलेपणाचे, तरीही कोर्टामध्ये त्याला स्टे ऑर्डर मिळते आणि त्या संदर्भामध्ये कुणीच गंभीर नाहीये. याचं कारण हा समाज सत्ताधारी नाही. जर सत्ताधारी असता तर ईडब्ल्यूएस सारखं त्यालाही मिळालं असतं, त्याला स्टे ऑर्डर मिळाली नसती. आणि म्हणून हा समाज मागास आहे. आणि शाहू महाराज सत्ताधारी होते, आज मराठा समाज सत्ताधारी नाहीये, हे गोष्ट या निमित्ताने लक्षात घेण्यात आली पाहिजे. आणि म्हणून शाहू महाराजांनी आरक्षण दिलं, ते सत्ताधारी होते, शासक होते, त्यांनी दिलं. दुर्दैव हे आहे, मी वैचारिक मागास यासाठी मराठा समाजाला म्हटलो, त्याचं कारण आहे. वैचारिक मागास म्हणण्याचं माझं एक कारण आहे. ते कारण असं आहे वैचारिक मागास, की ज्या आमच्या छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला, मराठ्यापासून सर्व बहुजन समाजाला आरक्षण दिलं, त्या शाहू महाराजांची गणना, शाहू महाराजांचा फोटो बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये असेल किंवा त्यांच्या सामाजिक कार्यक्रमामध्ये असेल, शेड्यूल कास्टच्या कार्यक्रमात, विशेष करून बुद्धिस्टाच्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांच्या शेजारी शाहू महाराजांचा फोटो लावला जायचा. आणि तो फोटो मराठ्यांनी पाहिल्यानंतर आजपर्यंत मराठ्यांना शाहू महाराज मराठ्यांचे आहेत हेच माहिती नसल्यामुळे शाहू महाराजांचा फोटो सुद्धा मराठा समाजाच्या घरामध्ये नव्हता. ज्या महापुरुषांनी आरक्षण दिलं आणि ज्या आरक्षणाच्या रांगेमध्ये आज आम्ही उभे आहोत मागण्याच्या, त्या महापुरुषांचा फोटोच जर आपल्या घरामध्ये नसेल तर आरक्षणाची संकल्पना आपल्याला काय माहिती असणार आहे? आरक्षणाची जी संकल्पना आहे, बेसिक थ्योरी आहे, ही काय माहिती असणार आहे? म्हणून वैचारिक मागास यासाठी म्हटलेला आहे. दुसरा माझा मुद्दा, 1902 साली आरक्षण दिलं गेलं आणि महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा अण्णासाहेब पाटलांनी 1982ला, त्यानंतर मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून साधारणतः मराठा क्रांती मोर्चा निघेपर्यंत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बामशेप आणि काय आणखी ज्या सामाजिक चळवळी यांनी मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी 1982 नंतर, अण्णासाहेब पाटलाच्या नंतर या चळवळीने प्रबोधन, जागरण, निवेदनं, सरकार दरबारी पाठपुरावा यासाठी 16-17 पर्यंत केलेलं काम, म्हणजे 1902 ते 2016 किंवा 1982 जरी पहिल्यांदा म्हटलं, 1902 ते 82, 80 वर्ष पहिल्यांदा, 80 वर्षापर्यंत हा प्रश्न ऐरणीवर न येणं, 80 वर्ष उशिरापर्यंत, म्हणजे 80 वर्ष आपण त्या बाबतीत 1950ला संविधान मिळालं, त्यानंतर 1982 म्हणजे 32 वर्ष तो प्रश्न ऐरणीवर न येणं, म्हणजे हा प्रश्न ऐरणीवर येत नाही, आणला जात नाही. या संदर्भात जर पाहिलं तर हे मागासले पण, जसं 1992ला मंडल कमिशन आला, 42 वर्ष 42 वर्ष उशिरा आला, म्हणजे ओबीसीचं हे मागासले पण, वैचारिक मागासले पण, की हा प्रश्न उशिरा ऐरणीवर आणण्यासाठी ठोस भूमिका घेण्यासाठी नेतृत्व नव्हतं आमच्याकडे, किंवा अशा प्रकारचं नेतृत्व निर्माण झालं नाही, किंवा झालेल्या नेतृत्वाने असे निर्णय घेतले नाही. असो, 100-125 वर्ष, आम्हाला 100 ते 120 वर्ष आसपास, 122-23 2023 123 वर्षानंतर सुद्धा आम्ही शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये, शाहू महाराजांच्या आरक्षणाच्या संकल्पनेच्या बाबतीत आम्ही गंभीर नाही आहोत. शाहू महाराजांची संकल्पना आम्हाला माहीत नाही आहे आणि म्हणून आम्ही वैचारिक मागास आहोत. यासाठी मी आणखी काही या मुद्द्याला अनुषंगाने काही पुरावे देतो, संदर्भ देतो. ते असे, आज मराठा समाज मागास का म्हणतो मी, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. पहिलं कारण, आता महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाची आंदोलन महाराष्ट्रामध्ये जरी होत असतील
तरी समाजामध्ये जाऊन जर आत्ता आपण मराठा समाजाचा जर सर्वे केला आणि मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत विचारलं, कारण आता मराठा समाज आरक्षण मागत असेल आणि उद्या या सरकारने आरक्षण दिलंच असं प्रश्नचिन्हच आहे याच्यामध्ये. दिलं 2018ला दिलं, ते दिल्यासारखं केलं आणि काढून घेतलं. तसं आता उद्या 2024च्या निवडणुकीच्या आधी देऊन काढून घेतलं हा एक नंतर पुन्हा चर्चेचा मुद्दा असेल, परंतु दिलंच. 2023ला जर आरक्षण दिलंच असं आपण समजूया. तर हे आरक्षण दिल्यानंतर मराठा समाज आरक्षणाच्या आत आल्यानंतर आतापर्यंत मराठा समाजाने आरक्षणाच्या बाबतीत काय भूमिका मांडली होती? तर आतापर्यंत आणि अजूनही काही मराठा हीच भूमिका मांडतोय. त्या भूमिकेचा आता आपल्याला चर्चेचा आजचा प्रास्ताविक मध्ये माझा आजच्या पहिल्या कडीमध्ये तोच मुद्दा आहे. तो चर्चा तो असा, कारण आरक्षणाचा संदर्भातले समज आणि गैरसमज हा मुद्दा मांडलेला आहे मी पहिला. आज आरक्षणाच्या बाबतीत आतापर्यंत मराठा समाजाचा समज काय होता? मराठा समाजाचा आरक्षणाबद्दल समज होता की आरक्षण म्हणजे भीक, आरक्षण म्हणजे कुबड्या, आरक्षण म्हणजे सवलत, आरक्षण म्हणजे कमी गुणवत्तेची लोक लागणे, गुणवत्तेला बायकॉट करून कमी गुणवत्तेची लोक लागतात आणि मेरिट ढासळणे. म्हणजे मेरिट आरक्षणातून मेरिट नष्ट होतं. असे एक साधारण 4 मुद्दे मी मानतो. अजूनही काही मुद्दे असतील त्यांचे किंवा असतात. पहिला मुद्दा आहे भीक म्हणले गेलेली आहे, कुबड्या म्हटलं गेलेलं आहे, सवलत म्हटलं गेलेलं आहे आणि चौथा मुद्दा या ठिकाणी मी जो घेतलेला आहे तो म्हणजे मेरिट. असे 4 मुद्दे, मेरिट व याच्यामुळे मेरिट ढासळते, असे 4 मुद्दे साधारणतः आरक्षणाच्या बद्दल आहेत. या 4 मुद्द्याबद्दल मराठा समाज असं म्हणतो आरक्षण भीक आहे, आरक्षण कुबड्या आहेत, आरक्षण सवलत आहे आणि याच्यामुळे मेरिट ढासळतं. असं आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा समाजाचं एक मत आहे. कालपर्यंत होतं आरक्षणाचा मुद्दा, आरक्षण मागेपर्यंत होतं आणि आजही अर्ध्यापेक्षा जास्त मराठ्यांमध्ये हेच समज आहे. मी खात्रीने सांगतो, आज जरी जरांगे पाटील फिरत असतील आणि लोक रस्त्यावर त्यांचं स्वागत आणि मोठ्या संख्येने आरक्षण कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं वगैरे वगैरे आणि करेंगे मरेंगे हम सब जारांगे भरपूर आहेत. आता ती भरपूर तो काय आणि या फ्लो मध्ये अनेक लोक त्या आंदोलनात जरी उतरले असतील तर त्यांच्या आत काळजामध्ये आणि जनरल समाजामध्ये जर प्रश्न विचारला तर त्यांच्यामध्ये जर त्यांना साधा प्रश्न मी विचारला, आपण तुम्ही विचारून पहा, ते असं म्हणतात अजूनही त्यांचं आरक्षणाबद्दल भीक, कोबड्या, सवलत आणि गुणवत्ता ढासळते हीच त्यांची संकल्पना आहे. मग मी या दरम्यान अनेक लोकांना हाच प्रश्न विचारला की भीक, सवलत, कोबड्या आणि आरक्षण जर गुणवत्ता जर ढासळते तर माझं असं मत आहे आरक्षण विरोधी आंदोलन चालवायला हवं आपण सर्वांनी. आज आंदोलन मागण्याची भूमिका काय आहे? इतर घेतात म्हणून घ्यायचंय का भीक, कुबड्या, सवलत, मेरिट ढासळते इकडे हे म्हणायचं, इकडे इतरांना मिळते म्हणून घ्यायचं? नेमकं याला द्वंद्व म्हणतात, वैचारिक द्वंद्व, एकमत नसणं, द्वैत. आमचा मराठा समाज या द्वैतामध्ये आहे की आरक्षणाबद्दल आरक्षण मागणारा एक वर्ग आहे, आरक्षणाचा विरोध करणारा एक वर्ग आहे आणि कुठेतरी आपल्याला आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक वैचारिक भूमिका ठरवता आली पाहिजे की नेमकं आरक्षण पाहिजे की नाही पाहिजे. आणि म्हणून मी आरक्षणची संकल्पना, समज गैरसमज या विषयावर आपल्या पुढे येणार आहे. जरुरी नाही माझ्या मताशी आपण सर्वजण सहमत आहोत, परंतु मी हे मत निश्चित मांडणार आहे. पहिली गोष्ट, आरक्षणामुळे मेरिट ढासळतं, मेरिट नष्ट होतं, हा जो मुद्दा त्या ठिकाणी उभा केला होता त्याबद्दल मी असं म्हणतो की शाहू महाराजांनी आरक्षण देताना त्यांच्या डोक्यात काय संकल्पना होती ते आपण आता चर्चेला घेऊ. पहिल्यांदा, काय शाहू महाराजांना मेरिट ढासळते याची काळजी नव्हती का? शाहू महाराज हे फॉरेन रिटर्न राजा होते, वेल एज्युकेटेड होते, विदेशात जाऊन शिकून आलेले होते आणि जगात कोणीही गुणवत्तेला अन्य काही पर्याय देणं हे शक्य नाही. गुणवत्ता हा महत्वाचा भाग आहे. मी सुद्धा हे मानतो की गुणवत्ता फार महत्वाची, गुणवत्तेला दुसरा पर्याय देता कामा नये. मग गुणवत्तेला दुसरा पर्याय जर नसेल असं जर म्हणणं असेल तर मग शाहू महाराजांना ही गोष्ट समजत नव्हती का?
शाहू महाराजांनी गुणवत्तेला वगळून आरक्षण देण्याची भूमिका घेतली का मग? हा आपल्या चर्चेचा मुद्दा असला पाहिजे. शाहू महाराजांना गुणवत्ता कळत होती का नव्हती? मग शाहू महाराजांनी आरक्षण का दिलं? तर याचं महत्वाचं कारण आहे, ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. शाहू महाराज विदेशातून शिकून आलेले, फॉरेन रिटर्न वेल एज्युकेटेड होते. शाहू महाराजांनी आरक्षण कशासाठी आणलं ही आपण आता पहिल्यांदा चर्चेला गेलो, हा मुद्दा घेऊ. पहिला मुद्दा, शाहू महाराज त्यांच्या प्रशासनामध्ये, शाहू महाराजांनी पाहिलं त्यांच्या प्रशासनामध्ये काय असतं, प्रभू, शेनवी आणि ब्राह्मण, विशेष करून ब्राह्मण जातीचा जास्तीत जास्त भरणा होता. आणि सर्व प्रशासनिक सत्ता जी होती ती प्रशासनिक सत्ता ब्राह्मणांच्या नियंत्रणात होती. एखादी व्यवस्था जर चालवायची असेल तर त्या व्यवस्थेला, जशी आज भारतामध्ये व्यवस्था चालवण्यासाठी प्रामुख्याने 3 घटक महत्वाचे आहेत. चौथा घटक हा त्यातला सप्लिमेंट आहे. पहिला घटक आहे शासन, म्हणजे निर्णय घेणारे लोक, प्रशासन राबवणारे लोक, आणि निर्णय घेणारे लोक योग्य भूमिका घेतात की नाही ते ठरवणारी न्यायपालिका. आणि ह्या 3ही बाबीच्या बाबतीत जर अन्याय झाला तर चौथी आहे मीडिया. मीडियाला चौथा स्तंभ म्हटलं गेलेलं आहे, कॉन्स्टिट्युशनल मध्ये नाही म्हणलं परंतु म्हणतात चौथा मीडिया. आपण आता पहिल्यांदा ह्या 3 गोष्टीची चर्चा करू, शासन, प्रशासन आणि न्यायपालिका. शाहू महाराजांच्या काळामध्ये शासन, शाहू महाराज निर्णय घेत होते. प्रशासन, संपूर्ण भरणा प्रशासनावर ब्राह्मण आणि तत्समुच्च जातीचा होता. त्यामुळं राबवणारी जी मशिनरी होती, निर्णय राबवणारी जी मशिनरी होती, ती मशिनरी सर्व ब्राह्मण आणि तत्समुच्च जातीची होती. आणि म्हणून निर्णय घेणाऱ्यामध्ये आणि राबवणाऱ्यामध्ये कन्फ्लिक्ट तयार होत होतं, कन्फ्लिक्ट, विवाद. कारण निर्णय घेणाऱ्या आणि राबवणाऱ्याची जबाबदारी जरी राबवण्याची असली तरी तो स्वतःचं हित त्याच्यामध्ये पाहत होता, स्वतःच्या समाजाचं हित पाहत होता. मग शाहू महाराजांनी समाजासाठी घेतलेला निर्णय राबवताना हा जो ब्राह्मण वर्ग आहे, हा ब्राह्मण वर्ग स्वतःचं हित अहित पाहून तो राबवायचा का नाही याचा निर्णय घेतो. परिणामी शाहू महाराजांना आपला निर्णय राबवताना अडचण येत होत्या. हे शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये घडत होतं. जगाच्या इतिहासामध्ये नेहमी घडतं, आजही घडतं. मी म्हणूनच मग म्हटलं तुम्हाला की जुना संदर्भ आजच्या संदर्भामध्ये मी क्लब करून बोलणार आहे. जुना संदर्भ आजच्या संदर्भात कसा क्लब करतो, मी आता पुन्हा क्लब करतो. शाहू महाराज निर्णय घेत होते शासनामध्ये, पण प्रशासन ब्राह्मण चालवत होते. त्यांना निर्णय राबवताना ते शाहू महाराजांचा निर्णय ब्राह्मण आणि तत्समुच्च जातीचे लोक आपल्या हिताचा आहे की नाही याचा विचार करून राबवायचा की नाही ते ठरवत होते. आजच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं, त्याचा सीएम यशस्वी होतो ज्याचा डीएम असतो. त्याचा सीएम यशस्वी होतो ज्याचा डीएम असतो. उदाहरणार्थ सीएम म्हणजे मुख्यमंत्री, डीएम म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे कलेक्टर. ज्याचा डीएम असतो त्याचा सीएम यशस्वी होतो. मग या देशामध्ये बहुजन समाजाचे सीएम असतील आणि सर्व ब्राह्मण आणि तत्समुच्च जातीचे लोक जर डीएम असतील तर हा सीएम यशस्वी होऊ शकत नाही. आजच्या परिप्रेक्षामध्ये मी ही संकल्पना समजवण्यासाठी सांगितलं. आणि म्हणून डीएम सुद्धा त्यांचेच पाहिजे. ज्यांचा सीएम असेल त्याचं जर डीएम असेल तर सर्व निर्णय व्यवस्थित पारदर्शी पार पडू शकतात, फंक्शनिंग चांगल्या प्रकारे होऊ शकतं, नाही तर कम्प्लीट होतं. आता माझा मुद्दा, मग शाहू महाराजांच्या काळामध्ये डीएम किंवा प्रशासनिक मशिनरी ब्राह्मणांच्या नियंत्रणात होती आणि पिढ्यानपिढ्या त्यांच्या व्यवस्था नियंत्रणात होती. पिढ्यानपिढ्या यांची मक्तेदारी निर्माण झाली होती. मक्तेदारी निर्माण झालेले लोक मगरूर होत असतात. हा जगाचा इतिहास आहे. म्हणजे उद्या मराठ्यांना जरी एक मात्र सर्व मराठ्यांनाच मिळालं, बाकी कोणालाच नाही मिळालं, तर हे सुद्धा मगरूर होतील. हे नैसर्गिक आहे. यांना थांबवायचं असेल त्यांना चेक लावणारी मशिनरी लागेल, तो हा. आणि आरक्षण ही चेक लावणारी मशिनरी, मी याच्यावर स्वतंत्र भविष्यात बोलेन. आत्ताचा माझा मुद्दा आहे की या ठिकाणी ही जी डीएम आणि प्रशासनिक मशिनरी आहे ती शाहू महाराजांना काम करताना अडचणी आणत होती. हे शाहू महाराजांच्या लक्षात आलं की माझे लोकहिताचे निर्णय या ठिकाणी अडचणीत येतात. ही बाब छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अडचणीची ठरली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये ब्राह्मण तत्सम जातीचा भरणा होता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा एकदा असं स्टेटमेंट दिलं, ब्राह्मण म्हणून कोण मुलायजा बाळगतो
म्हणजे ब्राह्मणाने जर शिवाजी महाराजांच्या विरोधात निर्णय घेतला तर काही लोक ब्राह्मणांच्या दबावात आल्यानंतर शिवाजी महाराज तुम्ही दबाव देऊ नका, त्यांचा कोण मुलायचा बाळगतो. म्हणजे हे प्रशासनात याला झारीचे शुक्राचार्य असा शब्द आहे, फार एक टर्म आहे झारीचे शुक्राचार्य म्हणून ही मशिनरी होती. शाहू महाराजांनाही अडचणी चालत होती म्हणून शाहू महाराजांच्या लक्षात आलं की कुठंतरी आपल्यासाठी आपल्या लोकांचे या ठिकाणी प्रशासनात लोक असले पाहिजे. म्हणून शाहू महाराजांनी विचार केला जर यांना आणायचं असेल तर यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवणं गरजेचं आहे. काही जागा राखीव ठेवण्यासाठी शाहू महाराजांनी आपल्या संस्थांमध्ये 50% जागा त्या ठिकाणी कायस्थ, प्रभू, सेनवी आणि ब्राह्मण या जाती वगळून इतर समाजासाठी 50% जागा राखीव ठेवल्या. आता शाहू महाराज याच्यामध्ये असं करण्यामागे शाहू महाराजांचं फार द्रष्ट नेतृत्व होतं. शाहू महाराजांना माहिती होतं. बरेच लोक आरक्षणाबद्दल असं म्हणतात की शाहू महाराजांनी 50% जागा राखीव ठेवल्या. तर मी असं म्हणतो हा ठीक आहे, शाहू महाराजांनी 50% जागा राखीव ठेवल्या ही एक टर्म आहे. परंतु मी असं म्हणतो की 50% जागा ज्यावेळेस राखीव झाल्या तर ब्राह्मण आणि तत्सम उच्च जातीच्या लोकांना 50%च्या आत राहावं लागलं. यांना कंपाऊंड घातलं. त्यांना काय घातलं? कंपाऊंड. हे ज्या बाहेर येऊ शकत नव्हत्या त्यांना रिस्ट्रिक्शन. 50%त त्यांना बांधून ठेवलं. 50% रिस्ट्रिक्ट केलं. त्यांना रिस्ट्रिक्ट केलं, इकडे यायचं नाही. म्हणजे आरक्षण हे रिस्ट्रिक्शनचा सुद्धा भाग आहे, दुसऱ्यांचं अतिक्रमण रोखण्याचा. तुमच्या लक्षात आहे, रिस्ट्रिक्शन. ब्राह्मणाचं रिस्ट्रिक्शन रोखण्याचा कार्यक्रम आहे. आरक्षण हा केवळ राखीव जागा ठेवण्याचा, रिझर्वेशन माझ्या हक्क अधिकारासाठी सवलत कुबड्यानंतर, मग त्याच्यावर मी बोलणार आहे, सवलत कुबड्यानंतर बोलणार. मी पहिलं या जागेवर ब्राह्मणांचं प्रभुत्व होतं ते थांबवण्यासाठी आणि आपल्या लोकांचं प्रतिनिधित्व निर्माण होण्यासाठी, जेणेकरून फंक्शनिंग व्यवस्थित होईल यासाठी शाहू महाराजांनी 50% आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी उचलला की आपल्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावं, बहुजन समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावं. कारण हे लोक या प्रशासनिक व्यवस्थेपासून फार दूर आहेत, यांना या प्रवाहात आणलं पाहिजे. यांना याचा राजशासन प्रशासन चालवण्याचा अनुभव आला पाहिजे. आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, GR काढा, GR काढा, GR काढा अशी मागणी केली जाते. आता GR ही काय सामान्य बाब आहे का? GR कसा लिहायचा? जर GR लिहायला लावला तर आज मराठा समाजातल्या किती लोकांनी IAS IPS म्हणजे सचिव दर्जाचं किंवा वरच्या क्लास 1 सुपर क्लास 1 वर काम केलेलं आहे. GR तिथं लिहिला जातो. ती GR लिहिण्याचा अनुभव तरी आहे का आपल्या लोकांना? शेवटी GR कोणाला लिहावं लागणार आहे? ब्राह्मण जातीला, कारण त्यांचा भरणा आहे. आणि आपले जे लोक आहेत थोडेफार गेलेले, थोडेफार अगदी हाताच्या बोटावर मोजणारे, हाताच्याच बोटावर मी तर म्हणतो, आता जा ऐकणाऱ्या प्रत्येकाने आपल्या जवळ आपल्या समाजाचे किती IAS अधिकारी जवळचा नातेवाईक तेवढा शोधा, त्याचे सुद्धा हाताच्या बोटावर, एकाच हाताच्या बोटावर, तेही बळच लांबून लांबून. म्हणजे इतकं दुर्भिक्ष आहे या प्रतिनिधित्व मराठा समाजाच्या या सिस्टम मध्ये. एवढं दुर्भिक्ष आहे प्रशासनामध्ये, भेटायला तयार नाही येतो, इतकं दुर्भिक्ष आहे. आणि तो GR कसा लिहायचा माहिती आहे? मग शाहू महाराजांना माहिती होतं की प्रशासनिक व्यवस्थेमध्ये या वर्गाला हे सगळं कळालं पाहिजे, म्हणून तिथं आणलं पाहिजे, म्हणून यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यामध्ये. रिस्ट्रिक्शन हा मुद्दा मी आज नव्यानं पहिल्या आपल्या पुढे जो मुद्दा रिस्ट्रिक्शनचा आहे, आरक्षण म्हणजे रिस्ट्रिक्शनचा एक भाग आहे, कोणाच्याही लक्षात येणार नाही. मी पहिल्यांदा हा मुद्दा उद्धृत केलेला आहे. रिस्ट्रिक्शन आहे अतिक्रमण थांबवण्याचा, दुसऱ्या समूहाचं, दुसऱ्या लोकांचं अतिक्रमण त्या समाजाच्या वाट्यावर रिस्ट्रिक्ट करण्याचा कार्यक्रम आहे आरक्षण म्हणजे. असो, शाहू महाराजांच्या काळामध्ये, आता जास्त वेळ न घेता मी रिस्ट्रिक्शन हा मुद्द्यावर भरपूर बोलता येऊ शकतं की आरक्षणामुळे प्रतिबंधित करण्यात आलं ब्राह्मणांना आणि तत्समूच्या जातीला. नाहीतर ते जर 100% खुलं राहिलं असतं तर त्यांनीच वारंवार वापरलं असतं, सर्वसामान्य लोकांना मिळालं नसतं. शाहू महाराजांनी रिस्ट्रिक्शन घातलं. त्यावेळेस सांगलीचे त्यांचे जवळच्या, आता हे उदाहरण बऱ्याच लोकांना माहिती असेल, जरी दुरुक्ती झाली तरी माफ करा, किंबहुना आपला समाज विसराळू आहे, आपला समाज प्रचंड वैचारिक मागास हा शब्द मी त्यासाठीच वापरला, विसराळू सुद्धा आहे. आज मनोज जरांगेच्या आंदोलनाकडे पाहून त्याला असं वाटतं की असं अभूतपूर्व आंदोलन याआधी कधीच झालं नाही. परंतु थोडं जर आठवण केली तुम्ही मागच्या काळातली, तर मराठा मुक्त क्रांती मोर्चे झाले, ते त्यांनी सुद्धा जिल्हाधिकार्यालय बंद केले होते. जिल्ह्याची ठिकाणं पूर्ण बंद होती. तुमचा कलेक्टर असतील
तो SP असेल, एका खोलीत बसून होते, काहीच हतबल, एकदम शांततेने, पर्याय नव्हता, काही करू शकत नव्हते, इतकं लाखोनी लोक आले होते. या व्यवस्थेला असं एकदम उभा केलं होतं शांततेने. म्हणजे एवढं उग्र आंदोलन त्यावेळेस झालं होतं. त्यानंतर अनेक काकासाहेब शिंदेने आत्महत्या केल्यानंतर अनेक मुलांनी 46 तरुणांनी आत्महत्या केल्या त्या अनुषंगाने. त्या काळामध्ये सुद्धा ठोक मोर्चा अगदी संभाजी महाराजांनी मुंबईला आझाद मैदानावर काढला होता. त्यावेळेस मुंबई बंद अशी परिस्थिती तयार झाली होती. त्यामुळे आज मनोज जरांगेंच्या माध्यमातून जे आंदोलन होत आहे हे फार असं काय मोठं नाविन्यपूर्ण नाही आहे. प्रयत्न चांगला आहे तो, मी त्यांच्या समर्थनात आहे आंदोलनाच्या. परंतु मी आलोचक आहे, मी समीक्षक आहे. मी समीक्षक आहे म्हणून भूमिका मांडताना मी त्या ठिकाणी भीड आणि ठेवणार नाही त्या गोष्टीची. जे आहे ते वास्तव मांडणार आहे आपल्यापुढे. आणि म्हणून या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर हे सगळं चालू असताना आपण जर आम्ही पाहिलं तर माझा असा मुद्दा आहे की शाहू महाराजांनी आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस तशी भूमिका घेतली त्यावेळेस शेजारच्या संस्थांचे अभ्यंकर शाहू महाराजांकडे जातात. सांगली पटवर्धनचे, सांगलीचे अभ्यंकर नावाचे संस्थानिक शाहू महाराजांकडे जातात आणि शाहू महाराजांना जाऊन ते असं म्हणतात, तिथं ते प्रश्न उभा करतात, तो मेरिट आणि गुणवत्तेचा. मेरिट, यामुळे मेरिट ढासळेल. आता शाहू महाराजांच्या संस्थांचं मेरिट जरी ढासळलं असतं, मी नवा मुद्दा या ठिकाणी पुन्हा एक नवीन मुद्दा आपल्यापुढे मांडणार आहे. माझा नवा मुद्दा असा आहे, समजा शाहू महाराजांच्या संस्थांचं मेरिट ढासळलं असतं आरक्षणामुळे, तर शाहू महाराजच बदनाम झाले असते. काय अडचण होती? अभ्यंकर आणि सांगलीचे पटवर्धन, शेजारच्या सांगलीचे जे संस्थान होतं पटवर्धनाच्या ताब्यात, त्यांनी शाहू महाराजांना कोल्हापूरमध्ये जाऊन आरक्षण आला, तुम्ही आरक्षण देऊन आपली गुणवत्ता ढासळली, त्यामुळे आरक्षण देऊ नका, हे विनंती करायला पटवर्धन त्या ठिकाणी जातात. पटवर्धनांना शाहू महाराजांचं, आपल्या संस्थांचं, शाहू महाराजांचं ढासळणाऱ्या मेरिटची काय काळजी होती? तर हा नवीन मुद्दा आपल्या पुढे मांडतो तो असा, पटवर्धनांना शाहू महाराजांच्या संस्थांच्या मेरिट ढासळण्याची काळजी नव्हती, पटवर्धनांना भीती होती. कारण शाहू महाराजांसारखी हजारो संस्थानं भारतामध्ये होती. शाहू महाराजांचा प्रयोग एक यशस्वी प्रयोग होता आणि शाहू महाराजांनी जेव्हा आरक्षणाच्या बाबतीत भूमिका घेतली आणि त्यांच्या संस्थांमध्ये ते जर लागू केलं असतं तर ही सर्व संस्थानं ब्रिटिशांच्या नियंत्रणात होती आणि ब्रिटिशांची एक पद्धत होती, चांगल्या गोष्टी ब्रिटिश लोक अडॉप्ट करत होती, चांगल्या भूमिका ब्रिटिश लोक अडॉप्ट करत होती. मग शाहू महाराजांची संकल्पना जर ब्रिटिशांनी अडॉप्ट केली असती आणि इतर संस्थांना ती मॅन्डेटरी केली असती की तुम्ही पण असा प्रयोग करा, आणि स्वतःच्या 14 स्टेटमध्ये जरी ब्रिटिशांनी पुन्हा तीच पद्धत लागू करायचा निर्णय घेतला असता तर संपूर्ण भारतामध्ये ब्राह्मणांना 50% रिस्ट्रिक्ट व्हावं लागलं असतं. रिस्ट्रिक्ट म्हणजे 100% कब्जा असणाऱ्या ब्राह्मणांना 50% जागेवर पाणी सोडावं लागलं असतं. म्हणून अभ्यंकरांना असं वाटत होतं की शाहू महाराजांचा हा प्रयोग आता इथं थांबवला पाहिजे. एरवी हा प्रयोग इंग्रजांनी जर स्वीकारला तर संपूर्ण भारतात लागू झाला तर आपण सगळ्या ठिकठिकाणी प्रशासनामध्ये बसून आहोत, 50% आपल्याला जागावर पाणी सोडावं लागेल, म्हणून शाहू महाराजांना थांबवलं पाहिजे. आणि हे आम्ही पाहिलं सुद्धा असेल आता की आता जे शेड्यूल कास्टची लिस्ट आहे, ते शेड्यूल कास्टची लिस्ट बाबासाहेबांनी ज्या शेड्यूल कास्टची लिस्ट बनवलेली आहे ती लिस्ट राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेबांनी ज्यावेळेस राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये शेड्यूल कास्ट लोक विचारले तेव्हा 1931च्या जनगणनेची जी का अस्पृश्य जातीची लिस्ट होती बाबासाहेबांनी ती काढली आणि ती राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये सबमिट केली. तीच सेकंड इंडिया ऍक्ट मध्ये जॉईन झाली, 30 जानेवारी 1950 घटनेमध्ये जॉईन झाली. म्हणजे इंग्रजांनी ही गोष्ट अडॉप्ट केली, स्वीकारली, मान्य केली. म्हणजे शाहू महाराजांचा फॉर्म्युला जर या ठिकाणी शाहू महाराजांचा फॉर्म्युला इंग्रजांनी जर स्वीकारला असता तर इतर संस्थांमध्ये सुद्धा हे होऊ शकतं याची भीती अभ्यंकर आणि पटवर्धन आणि संबंधित ब्राह्मणांना होती. म्हणून त्यांनी शाहू महाराजांना या प्रयोगापासून गुणवत्तेच्या नावाखाली गुणवत्ता ढासळेल अशी भूमिका मांडून त्या ठिकाणी विचार केला की शाहू महाराजांना या मुद्द्यापासून परावृत्त करता येईल का, म्हणून अभ्यंकर त्या ठिकाणी जातात. आणि अभ्यंकर जाऊन त्या ठिकाणी शाहू महाराजांना असं म्हणतात की ह्यामुळे गुणवत्ता ढासेल. जो गुणवत्तेच्या मुद्द्यावर आज जे संभ्रम, आजही मराठा समाज आरक्षण मागतोय, परंतु त्याच्या मनामध्ये हा मोठा संभ्रम आहे की तो म्हणतो गुणवत्तेला आरक्षण पर्याय मानायला तयार नाही, ते म्हणतात गुणवत्ता ढासेल. अगदी
आश्चर्यकारक बाब आहे. एक दोन उदाहरण कॉमनली सांगितलं जातं. ही कॉमनली सांगणं याचा अर्थ ही चर्चा घडवून आणली जाते. माझ्या काही मित्रांनी असं सांगितलं की 50% जर एक डॉक्टर झाला आणि 90% एक डॉक्टर झाला तर हे 50% आरक्षणाच्या डॉक्टरच्या हातात पेशंट गेलं तर ते मेल्याशिवाय राहणार नाही. अनेक लोक असं म्हणतात की डॉक्टरांच्या सर्टिफिकेट शेजारी त्याचे मार्काची लिस्ट सुद्धा चिकटवलेली पाहिजे. म्हणजे आणि हे कॉमन बोललं जाते. कॉमन याचा अर्थ ही कॉमन चर्चा चालवली गेलेली आहे. ही चर्चा आपोआप आणि कुणातरी एकाच्या डोक्यातून नाही, ही कुणीतरी जाणीवपूर्वक सर्व समाजाच्या डोक्यात घातलेली कल्पना आहे. ते असं म्हणतात मेरिट ढासळे. म्हणजे अभ्यंकर आणि पटवर्धन जे म्हणत होते तेच आज मराठा समाजातले काही लोक जर बोलत असतील तर अभ्यंकर आणि पटवर्धनाचं म्हणणं आमच्या लोकांच्या डोक्यात घातलेलं आहे, मेरिट गुणवत्ता ढासळणारे. असो, आता माझा महत्वाचा मुद्दा आहे. मी शाहू महाराजांचं ते उदाहरण मुद्दाम या ठिकाणी अनेक लोकांना माहिती असेल पण नाईलाजाने पुन्हा मी त्यासाठी सांगतो की शाहू महाराजांकडे जेव्हा पटवर्धन गेले तेव्हा शाहू महाराजांना म्हटले महाराज यामुळे गुणवत्ता ढासेल. तेव्हा महाराजांनी सांगितलं ठीक आहे आपण दुपारी बोलू या विषयावर. कारण महाराज बऱ्याच गोष्टी ह्या डेमोने समजावत होते. कारण लोकांना डेमोने लवकर समजतं, डेमो उदाहरणाने लवकर समजतं, प्लेन सांगून समजत नाही. मग डेमोने समजवायचं सांगितलं. दुपारचं जेवण त्यांनी घोड्याच्या पागीमध्ये लावलं असं उदाहरण सांगितलं जातं सर्व पुरोगामी चळवळीमध्ये. ते उदाहरण मी पुन्हा यासाठी आपल्या पुढे मांडत आहे. त्याचं कारण आहे खरं तर माझे काही सहकार्याचं म्हणणं आहे की हिंदीतून बोललं पाहिजे, भविष्यामध्ये हिंदीतून घेईल. असो, ते उदाहरण यासाठी मी मुद्दाम मांडतो. शाहू महाराजांचं दुरुक्ती झाली तरी चालेल. ज्या घोड्याच्या पागेमध्ये जेवण लावलं त्या घोड्याच्या पागेत जेवण लावल्यानंतर शाहू महाराजांनी असं नियोजन केलं की त्या मोतद्दाराला सांगितलं की तू आज घोड्याच्या तोंडाला जे आपण हरभरीत चणे बांधतो ते आज घोड्याच्या तोंडाला न मांडता ते सर्वसामान्य पटांगणामध्ये ओत, एका जागेवर ओत. आणि मी सांगेल तू जेवणाची ज्यावेळेस घोड्यांना चणे खाऊ घालू का असं विचारलं तर मी सांगेल त्यावेळेस ते घोडे सोडून दे. त्या मोत्तद्दाराने ते चणे पटांगणामध्ये ओतले. दुपारचं जेवण शाहू महाराज त्या पागीमध्ये लावलेलं होतं. शाहू महाराज आणि पटवर्धन जेवायला बसले. ठरल्याप्रमाणे तो डेमो झाला की मोत्तद्दाराने विचारलं की घोडे सोडायचे का. तेव्हा शाहू महाराजांनी आदेश दिला घोडे सोडून दे. मग मोत्तद्दाराने एकाच वेळेस सर्व घोडे सोडल्यानंतर ते घोडे त्या ठिकाणी गेले. जे सशक्त मजबूत घोडे होते ते पुढे गेले आणि कमजोर अशक्त घोडे मागे राहिले. मागे कमजोर अशक्त घोडे आत घुसण्याचा प्रयत्न करत होते चणे खाण्यासाठी, परंतु सशक्त घोडे त्यांना लाथा मारत होते. मग कमजोर आणि अशक्त घोड्यांना लाथा बसल्या, त्यांची तोंड फुटली. सशक्त घोड्यांनी सर्व चणे खाऊन टाकले. शाहू महाराजांनी जेवता जेवता पटवर्धनाला तो प्रसंग दाखवला. म्हणले ते पाहिलं का काय आहे. पटवर्धन ते सगळं पाहिलं आणि पटवर्धनाला प्रश्न विचारला की रोज असं जर झालं आणि रोज पटांगणात असे चणे ओतले तर हे सशक्त मजबूत घोडे रोज रोज मजबूत आणखी मजबूत आणखी मजबूत आणखी मजबूत होतील आणि हे कमजोर घोडे यांना चणे तर नाही पण उलटे तोंड फुटतील, यांची मार पडेल आणि यांना काहीच मिळणार नाही. ही कमजोर घोडे रोज कमजोर कमजोर होऊन मरून जातील, सशक्त मजबूत होतील. तेव्हा मी असा विचार केला म्हटले पटवर्धन की ज्याच्या त्याच्या हिश्श्याची संधी ज्याच्या त्याच्या तोंडाला बांधतो. काय पटवर्धन हे बरोबर आहे काय चुकीचं आहे की ज्याच्या त्याच्या हिश्श्याचं ज्याच्या त्याला तोंडाला बांधलं पाहिजे का पटांगणात ओतलं पाहिजे आणि पटांगणात ओतून फक्त मजबूत मजबूताने खाल्लं पाहिजे आणि कमजोरांना नाही मिळालं पाहिजे. काय पटवर्धन ज्याच्या त्याच्या हिश्श्याची संधी ज्याच्या त्याच्या तोंडाला बांधली पाहिजे का. तेव्हा पटवर्धन म्हटले हो. तेव्हा म्हटले जनावरांसोबत जो न्याय करतो तो न्याय सर्वसामान्य माणसासोबत का करू नये. माझ्या समाजाला सुद्धा त्याच्या हिश्श्याची संधी प्रशासनाची मिळाली पाहिजे म्हणून मी आरक्षण लागू केलं आहे आणि पटवर्धनांना निरुत्तर करून त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. मग शाहू महाराजांनी प्रतिनिधित्व आणि प्रतिनिधित्व हा एक महत्वाचा मुद्दा येतो त्याच्यामध्ये तो की आमच्या समाजाला बहुजन समाजाला त्या ठिकाणी प्रशासनिक कामाचा अनुभव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. कारण तो अनुभव नसेल तो प्रशासनिक व्यवस्था चालू शकणार नाही. म्हणून अनुभवासाठी आमच्या लोकांना त्या ठिकाणी आणलं पाहिजे. म्हणून ब्राह्मणांचा संपूर्ण मक्तेदारी तोडून काढण्यासाठी त्यांना 50% खुल्या केल्या आणि 50% जागा त्यांना ठेवल्या, त्यांना रिस्ट्रिक्ट केलं. आणि म्हणून शाहू महाराजांना गुणवत्ता समजत नव्हती का तर शाहू महाराजांना गुणवत्तेपेक्षा प्रतिनिधित्व महत्वाचं वाटत होतं. आता जागतिक कीर्तीचे विद्वान, जागतिक कीर्तीचे म्हणतो मी शब्द कारण त्या ताकदीचा विद्वान अजून जगात झालेला नाही, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या बाबासाहेब आंबेडकरांचं काय म्हणणं आहे मेरिटच्या बाबतीमध्ये. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात तर बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्टेटमेंट असं आहे
रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट इज बेटर दॅन इफिशियन्शियल गव्हर्नमेंट. रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट इज बेटर दॅन इफिशियन्शियल गव्हर्नमेंट. म्हणजे प्रतिनिधित्वाचं सरकार बेटर आहे. इफिशियन्शियल कार्यक्षम सरकारपेक्षा प्रतिनिधित्वाचं सरकार बेहत्तर आहे. म्हणजे आपले लोक म्हणतात मेरिट म्हणजे मेरिटपेक्षा प्रतिनिधित्वाचं सरकार बेहत्तर असतं, व्यवस्था बेहत्तर असते. म्हणजे बाबासाहेब जर असं म्हणत असतील आणि मराठा समाजाचे लोक आता त्यांच्या बॅनरवर मी पाहिलं जिजाऊंचा फोटो आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो आहे, आता शाहू महाराजांचा फोटो आहे. आता शब्द मुद्दाम वापरला कारण याच्या आधी वापरत नव्हते, आता वापरतात. आता शाहू महाराजांचा आहे आणि महात्मा फुलेंचा सुद्धा आहे, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंचा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा फोटो आहे. ही फार मोठी जमेची बाजू आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जर त्या ठिकाणी ठेवलेला असेल तर त्या मराठा समाजाला माझं असं म्हणणं आहे की ते म्हणतात प्रतिनिधित्वाचं सरकार हे कार्यक्षम सरकारपेक्षा चांगलं असतं, व्यवस्था चांगली असते. म्हणून बाबासाहेब जर असं म्हणत असतील तर आता ज्यांना मेरिट बद्दल ऑब्जेक्शन आहे, म्हणजे मेरिट ढासळेल असं ते म्हणतात, ते जागतिक कीर्तीचे बाबासाहेब आंबेडकरांना हे गोष्ट समजत नव्हती का की मग मेरिट ढासळेल? शाहू महाराजांना भरडरी राजाला समजत नव्हती का मेरिट ढासळेल? मग ते का मागणी करत होते ते त्यांना माहिती होतं. प्रतिनिधित्वाचं सरकार त्या त्या समाजाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असले पाहिजे आणि म्हणून त्यासाठी. दुसरं, आरक्षण म्हणजे भीक, कोबड्या आणि सवलत असं म्हटलं गेलेलं आहे. मला असं म्हणायचंय की एखाद्या कुटुंबामध्ये 2 भाऊ आहेत आणि त्यातला एक भाऊ हुशार आहे आणि एक भाऊ त्या ठिकाणी तो अडाणी आहे, अज्ञानी आहे. मग जमिनीचं वाटप करताना हुशार भावाला जास्त दिलं पाहिजे, हुशार आहे म्हणून, कारण तो जास्त जमीन दिली, तो जास्त कशील, जास्त उत्पन्न काढेल, त्याला जास्त देऊन टाकलं पाहिजे, चांगलं आहे. आणि अडाणी आहे त्याला कमी दिलं जातं का? नाही, त्याचा हिस्सा त्याला दिला जातो, त्याच्या प्रमाणात त्याचा जेवढा हिस्सा आहे तेवढा त्याला दिला जातो. म्हणून या देशामध्ये ज्या ज्या जातीचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे ही फार महत्वाची बाब आहे. त्याचा हिस्सा ही भीक नाही तर त्याचा वाटा, त्याचा कोटा. त्यामुळे भीक, सवलत आणि कोबड्या हे नाही तर हिस्सा, कोटा. त्याचा हिस्सा आणि कोटा, आमचा तो हिस्सा आणि कोटा आहे, ते भीक आणि सवलत आणि कोबड्या नाही. मी ही सगळी मांडणी यासाठी केलेली आहे की याच मराठा समाजाने आतापर्यंत ज्याला भीक, सवलत आणि कोबड्या म्हटलेलं आहे त्या मराठा समाजाला उद्या जर आरक्षण मिळालं तर हा प्रश्न या निमित्ताने अनेक लोकांकडून तुम्हाला विचारला जाणार आहे की मग जे भीक होती, सवलत होती, कोबड्या तर तुम्ही काय घेतलं? तर मला असं वाटतं की आम्ही लोकांनी उद्या मिळालं तर आणि नाही मिळालं तर मागणी करत असताना कुणी जर असा प्रश्न उभा केला की भीक, कोबड्या, सवलत, तर त्याला हे उत्तर दिलं पाहिजे, भीक, कोबड्या, सवलत नाही तर तो आमचा वाटा, हिस्सा, कोटा आहे. आमचा भीक, कोबड्या, सवलत नाही तर आमचा वाटा आहे, आमचा हिस्सा आहे, आमचा कोटा आहे आणि तो आम्हाला पाहिजे. दुसरी गोष्ट, ते खुलं राहिलं तर त्यावर ब्राह्मण आणि तत्समूच्या जातीचं अतिक्रमण होतं. जर आमचा वाटा निर्धारित झाला तर यावर कुणाचंही अतिक्रमण होणार नाही, तर रिस्ट्रिक्ट राहील, इतरांसाठी रिस्ट्रिक्ट राहील. मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर त्याच्या हिश्श्यावर कुणीही अतिक्रमण करणार नाही, रिस्ट्रिक्शन. त्यामुळं आरक्षण हे खुलं म्हणणाऱ्या लोकांच्या हे लक्षात येत नाही की खुलं जर राहिलं, ओपन राहिलं, आरक्षण संपूर्ण नष्ट झालं तर संपूर्ण नष्ट झाल्यानंतर ज्यावेळेस ते खुलं राहील त्यावेळेस सशक्त लोक ते खातील आणि कमजोर जाती समूहाला, कमजोर समाजाला ते मिळणार नाही. म्हणून त्यांचं अतिक्रमण थांबवण्यासाठी आरक्षण ज्यावेळेस निर्धारित होतं त्यावेळेस इतरांचं रिस्ट्रिक्शन होतं, त्यांचं त्याच्यावर अतिक्रमण होत नाही, म्हणून रिस्ट्रिक्शन आहे. म्हणून मराठा समाज आणि इथून पुढं मी मराठा समाज आरक्षण मागत असताना हा प्रश्न अनेक लोक उभा करतील आणि त्यातल्या त्यात मराठ्यांचे सुद्धा अनेक लोक प्रश्न उभा करणार. ते म्हणत भीक आहे, कोबड्या आहे, सवलत आहे, मेरिट, गुणवत्ता ढासळते. तेव्हा त्या लोकांना तर्कसंगत उत्तर आपल्याकडे असलं पाहिजे. आरक्षणाच्या या सगळ्या मागणीच्या सगळ्या एकूण जो चाललेला घडामोड आहे या घडामोडीमध्ये आपल्याला ही माहिती असली पाहिजे. म्हणून मी यावर शृंखलाबद्ध लाईव्ह येणार आहे.
तसं या ठिकाणी बराच वेळ या ठिकाणी गेलेला आहे, पण नाईलाज आहे सगळी सविस्तर भूमिका समजवण्यासाठी. आता मी या भीक, सवलत, कोबड्या आणि मेरिट यावर आणखी एक जगाच्या इतिहासाचं उदाहरण देतो की आरक्षण बद्दल अनेक सांगतात, इतर देशात आरक्षण नाही, भारतातच आहे, अमुक आहे. दुर्दैव आहे. मी वैचारिक मागासले पण यासाठी म्हटलेलं आहे की वैचारिक मागासले पण आहे की यांना इतिहास माहिती नाही आहे आणि कुठली तरी ऐकीव माहितीच्या जोरावर हे काम करतात. माझं मत त्यांनी तपासावं. मी जे मत मांडतोय त्या मताला त्यांनी तपासावं. मी म्हणत नाही माझं मत, जसं इतरांचं मत मांडलं, ऐकलं आणि स्वीकारलं आणि इतरांना सांगत बसले. आपले लोक काय करतात, अहो गुणवत्ता ढासळते, कुणाचं तरी ऐकतात आणि इतरांना सांगत हिंडतात. कोबड्या, सवलत आहे, भीक आहे, ऐकतात की इतरांना सांगत हिंडतात. एकदा चेक केलं पाहिजे की कोबड्या आहे, सवलत आहे, भीक आहे का तो वाटा आहे. संविधानामध्ये काय म्हटलंय त्याला, दोज हु आर नॉट ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड, जे पर्याप्त प्रमाणात प्रतिनिधित्व करत नाही त्यांना देऊन टाका, ज्यांचं प्रतिनिधित्व नाही त्यांना द्या, ही मागणी आहे त्याच्यामध्ये. तर जगामध्ये आरक्षण नाही अशी एक संकल्पना म्हणतात. मग जगामध्ये जर आरक्षण नाही असं ते म्हणतात, तर अमेरिका आणि अनेक प्रगत राष्ट्रामध्ये आरक्षणात तिथं सुद्धा आरक्षण आहे. डायव्हर्सिटी ऍक्ट कमिशन आहे त्या ठिकाणी, डायव्हर्सिटी ऍक्ट कमिशन, आणि आणखी त्याला वेगवेगळी नावं आहेत, पण एक डायव्हर्सिटी ऍक्ट कमिशन म्हटलेलं आहे. जगामध्ये सुद्धा भारतामध्ये जाती व्यवस्था असल्यामुळे जातीच्या आधारावर भेदभाव होतो. भारतामध्ये जातीच्या आधारावर भेदभाव, त्याचा पुरावा द्यायचा असेल तर मी मराठ्यांचे मागासले पण याच्यामध्ये तो देणार आहे की मराठा मागास आहे की नाही हे ठरवताना मराठ्यांसोबत जातीच्या आधारावर भेदभाव होतो. हे मी पुढच्या कडीमध्ये जाऊन मागासलेपणाच्या अनुषंगाने काही भूमिका मांडणार आहे की मराठा मागास आहे की नाही हे सांगणार आहे पुढच्या कडीमध्ये, त्यावेळेस मी सांगेन. पण जातीच्या आधारावर भेदभाव होतो, धर्माच्या आधारावर भेदभाव होतो, स्त्री पुरुष लिंगाच्या आधारावर भेदभाव होतो, जन्माच्या ठिकाणावरून सुद्धा भेदभाव होतो. म्हणजे या देशामध्ये लिंग वंश आहे, त्या वंशाच्या आधारे वंश, लिंग असं संविधानामध्ये म्हणलं, याच्या आधारे भेदभाव करता येत नाही. आर्टिकल 15(4) मध्ये समानतेमध्ये सांगितलं, वर्ण, रंग, रंग एक रंग आहे, रंगाच्या आधारे जन्म, वंश, जात आणि लिंग या आधारावर भेदभाव करता येणार नाही असं म्हटलं. भेदभाव करायचा नाही. जगामध्ये जाती व्यवस्था अनेक देशामध्ये जाती व्यवस्था नाही, अमेरिकेसारख्यामध्ये, इंग्लंडमध्ये अनेक देशामध्ये जाती व्यवस्था नाही. म्हणून जातीच्या आधारावर भेदभाव होत नाही, म्हणून जातीच्या आधारावर त्या ठिकाणी आरक्षण देण्याची गरज नाही किंवा जातीच्या आधारावर आरक्षणाची भूमिका चर्चेला आणण्याची गरज नाही. परंतु त्या देशामध्ये लिंग, स्त्री पुरुष आणि रंग, काळा आणि गोरा या आधारावर भेदभाव होऊ शकतो, या मुद्द्यावर होऊ शकतो. अशा आधारे त्या ठिकाणी स्त्रियांच्या संदर्भामध्ये आणि काळ्या लोकांच्या संदर्भामध्ये कायदे केलेले आहेत आणि त्या ठिकाणी काळ्या लोकांवर रंगाच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही, त्यांना प्रतिनिधित्व द्यावंच लागेल, अशा प्रकारची तिथं तरतूद आहे. आणि त्या तरतुदीच्या आधारे त्या लोकांना काळ्या रंगाच्या आधारावर त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवलं जातं. त्यांच्यासाठी जागा राखीव आहेत, त्यांचा कोठा आहे त्यांचा, त्यांना तिथं आरक्षण दिलं जातं. याचा पुरावा तुमच्या माहितीसाठी सांगतो. ज्या संस्थेमध्ये, एखाद्या इंडस्ट्रीजमध्ये, एखाद्या प्रोजेक्टमध्ये, एखाद्या ठिकाणी जर या वर्णाच्या लोकांसोबत जर भेदभाव झाला तर त्या ठिकाणी त्या संस्थेचं, त्या संबंधित लोकांचं लायसन त्या ठिकाणी कॅन्सल केलं जातं, त्यांना लायसन्स सुद्धा दिलं जात नाही, पनिशमेंट केली जाते. काळ्या लोकांच्या सोबत जर भेदभाव झाला तर असं डायव्हर्सिटी ऍक्ट कमिशन आहे त्या ठिकाणी. म्हणून मी याचा एक पुरावा दिला उदाहरण म्हणून. अनेक हॉलिवूडच्या चित्रपटामध्ये गोऱ्या गोमट्या, चिकन्या चोपड्या हिरोच्या सोबत काळे ढॅन, काळ्या रंगाचे लोक त्या ठिकाणी, काळ्या हिरो हिरोईन्स, काळे कलाकार सुद्धा, काळ्या रंगाचे कलाकार त्या ठिकाणी असतात. ते काळ्या रंगाचे कलाकार यासाठी असतात. तसं पाहिलं तर चित्रपटसृष्टीमध्ये गोरे गोमटे चिकणे चोपडेच पाहिजे ना. मग हॉलिवूडमध्ये काय गोरे गोपडे चिकणे चोपडे भेटत नाही का? मग काळे आणि पर्याप्त दिसायला सौंदर्याच्या व्याख्या त्यांनी मांडलेल्या म्हणावा, त्या व्याख्याच्या मध्ये बसू नाही तर नाही बसू, पण त्यांच्या दृष्टिकोनातून. मग काळ्या रंगाचे काही जे लोक आहेत त्या काळ्या रंगाच्या कलाकारांना त्या चित्रपटामध्ये घेणं बंधनकारक आहे. जर त्यांना घेतलं नाही तर त्यांचं चित्रपटाला सेन्सॉर सुद्धा मिळत नाही. म्हणजे तिथं त्या लोकांना प्रतिनिधित्व दिलं द्यावंच लागतं. नाहीतर ते तुम्ही रंगाने काळे आहेत म्हणून तुम्ही जर नाकारलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ते त्यांचे लायसन्स कॅन्सल होतात, त्यांना सेन्सॉर होत नाहीये. म्हणून जगामध्ये सुद्धा डायव्हर्सिटी ऍक्ट आहे, जगामध्ये सुद्धा आरक्षण आहे. त्यामुळं
पहिल्यांदा हा गैरसमज मराठा समाजाच्या लोकांनी दूर केला पाहिजे. विशेष करून तरुणांनी ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, माझ्या मतावर सुद्धा अभ्यास केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आणि मेरिट बद्दल नेहमी असं सांगितलं जातं की मेरिट हे केवळ गुणावर ठरत नाहीये. हुशार मुलं आहेत, अनेक हुशार मुलं आहेत, परंतु ती हुशार मुलं त्या ठिकाणी एखादा व्यक्ती प्रचंड हुशार आहे म्हणून तो माझा प्रतिनिधी होऊ शकत नाही. माझा व्यक्ती, माझ्या समाजाचा व्यक्ती त्या ठिकाणी असला पाहिजे. एखादा हुशार आहे पण दुसऱ्या समाजाचा आहे, दुसऱ्या जातीचा आहे, त्याला माझ्या समाजाच्या जाणीवा काय माहिती, माझ्या समाजाची संकट काय माहिती, माझ्या समाजाचं दुखणं काय माहिती. तर त्या समाजाचा त्या ठिकाणी प्रतिनिधी असला पाहिजे, त्याला त्याचं दुखणं समजतं. अनेक उदाहरणं माझ्याकडे या अनुषंगाने आहेत, परंतु लाईव्हवर ह्या सविस्तर बाबी जर कडीमध्ये त्या काळामध्ये जर बसल्या तर मी आपल्या पुढे मांडेल. आणि म्हणून आरक्षण हे भीक नाही, कुबड्या नाही, सवलत नाही आणि मेरिटवर परिणाम करणारी गोष्ट नाही. कारण मेरिटवर उलट गुणवत्ता आहे, हुशार आहे, पण तो माझा प्रतिनिधी नसेल तर माझ्या विरोधामध्ये काम करतो. आणि कमी मार्काचा आहे पण तो माझ्या प्रती इमानदार आहे, माझ्या समाजाचा असेल तो समाजाप्रती इमानदार असेल. कारण कोणताही आज समाज आणि जातीच्या चेतनेने जगणारी लोक मला नाही वाटत इतर समाजासोबत न्याय करण्याची भूमिका घेतील. जोपर्यंत व्यवस्था आहे तोपर्यंत तरी अपवाद आत्मक सोडून दिला तर. म्हणून सामाजिक दृष्ट्या आज जर जात व्यवस्था आहे, जातीच्या चेतनेने लोक जगत असतील तर जातीच्या आधारावर त्यांना आरक्षण द्यावं लागेल. समाजाच्या दृष्टिकोनातून त्याला आरक्षण द्यावं लागेल, कारण तो जात आणि समाजाच्या प्रेरणेने त्याच्या हिताच्या गोष्टीचा निर्णय घेऊ शकतो. दुसरी जात त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेईल असं नाहीये. म्हणून मराठा समाजाला प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने तो मेरिट हा नंतरचा भाग येतो. तो इमानदार किती आहे, त्या समाजाविषयी त्याच्या संवेदना किती आहे, चेतना किती आहेत, त्यासाठी आरक्षणाची गरज आहे. म्हणून कोबड्या, सवलत आणि भीक आणि मेरिट या बाबतीत मी शाहू महाराजांचा दृष्टिकोन सांगितला, बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन सांगितला. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा या गोष्टीचा अनुभव होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या किल्ल्यावर एकाच जातीची माणसं नेमली नव्हती. त्याचं कारण होतं त्यांना या गोष्टीचा अनुभव होता. असो, त्यावर मी परत सविस्तर बोलेन. आज आरक्षणाचा समज गैरसमज या विषयावर मी आपल्या पुढे भूमिका मांडलेली आहे. ही भूमिका फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून वारंवार आपल्या पुढे मांडत राहणार आहे. योग्य असेल तर विनंती राहील थोडं शेअर करा, फॉरवर्ड करा, कारण ही भूमिका लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. आपल्याकडे पर्याप्त मीडिया नाही आहे आणि जो मीडिया आहे तो या बाबतीमध्ये काम करत आहे. आता जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या दृष्टिकोनातून जरांगे पाटलांची अपेक्षा राहील की जरांगे पाटलांनी या आरक्षणाच्या संदर्भामध्ये हाही दृष्टिकोन इतरांमध्ये निर्माण केला पाहिजे. केवळ मागता मागता समाजाचं प्रबोधन सुद्धा झालं पाहिजे. परंतु जरांगे पाटलांच्या या भूमिकेबद्दल येत्या काळामध्ये मी पुन्हा सविस्तर पुढच्या कडीमध्ये घेणार आहे. दुसरी कडी मी आरक्षणाच्या 14 तारखेपर्यंत त्यांच्या आंदोलनापर्यंत पॅरलल मी भूमिका मांडत जाणार आहे. आपण सर्वांनी माझी भूमिका मांडली, ऐकली. आपण या अनुषंगाने व्हॉट्सअपवर असेल, माझ्या व्हॉट्सअप नंबरवर म्हणा, जे सर्व मित्रमंडळी आहेत त्यांना सांगेल, व्हॉट्सअपवर असेल, पर्सनल मेसेज असेल किंवा या खाली कमेंट बॉक्समध्ये असेल, आपली मतं नोंदवा आणि योग्य असेल ती भूमिका पुढे शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. माझं चॅनल, माझं जे फेसबुक पेज आहे त्याला जास्तीत लोकांना लाईक करा, फॉलो करा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.